सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन त्याच्या कारमधून कामाविषयी बोलत असतो, तर कारला खेटून पाठीमागे चैतन्य उभा राहून आता साक्षीला फोन करतो. साक्षीला फोन करून चैतन्य विचारतो की कशाला फोन केला होता साक्षी. तर साक्षी म्हणते की काही नाही डार्लिंग, मी तुला मिस करत होते म्हणून फोन केला. तुला मी फोनसुद्धा नाही करू शकत का? तर चैतन्य म्हणतो ऑफकोर्स करू शकतो, पण मी थोडा कामात होतो. आणि चैतन्य पुन्हा मागे वळून गाडीत बसलेल्या अर्जुनकडे बघत साक्षीशी बोलू लागतो. तर आता रोमॅन्टिक होत आता चैतन्य गप्पा मारू लागतो. तर आता फोन बाजूला करत साक्षी विचार करते की तुझ्या रोमॅन्टिक गप्पा नको आहेत मला आता. तुझ्या आणि अर्जुनमध्ये पुरावे गोळा करण्यासाठी काय चाललं हे मला आता पाहिजे. असा विचार करून आता साक्षी पुन्हा फोन कानाला लावते. त्यानंतर साक्षी म्हणते की तू आणि अर्जुन आता कुठे आहेस? तर चैतन्य म्हणतो की अर्जुन गाडीमध्ये बोलतोय आणि तेवढ्यात आता मला चान्स मिळाला आहे म्हणून मी तुला कॉल केला आहे. आय मिस यू बेबी. साक्षी म्हणते की मी आणि अण्णा आता रविराज सरांकडे जातोय पुढे काय करायचं यासाठी बोलणी करायला. त्यानंतर आपण भेटूयात ना. तेवढ्यात आता अर्जुन त्याचे बोलणे आवरून चैतन्य समोर येतो आणि म्हणतो की चल चैतन्य, निघायचं आहे आपल्याला. तेव्हा चैतन्य खूप घाबरतो आणि लगेच चैतन्य हा फोन कट करून कारमध्ये बसतो. तर साक्षी विचार करते की याचा काय प्रॉब्लेम तरी काय आहे नेमकं, फोन का कट करतोय हा. साक्षीला राग येतो आणि साक्षी म्हणते की याचा उपयोग तर मला काहीच नाही, मास तर याचा असा आहे की तो फक्त बघून घ्यावा. तर आता चैतन्य हा साक्षीला मेसेज करून सांगतो की मी आता अर्जुनसोबत आहे, तुला नंतर कॉल करतो. तो बघून आता साक्षी विचार करते की प्रत्येक वेळेस हा अर्जुनसोबत असल्याचे काहीतरी वेगळेच कारण सांगतो. विचार करत साक्षी म्हणते की चैतन्य, आता मी तुला सोडणार नाही, कारण तुझ्या पाठीमागे मी माझा खूप मोठा वेळ आणि एनर्जी वाया घालवली. अर्जुनच्या प्रत्येक फोनबद्दल मला तुझ्याकडून माहिती मिळालीच पाहिजे असं आता साक्षी विचार करते. इकडे आता मधुभाऊला भेटता सायली घरी येते. तेव्हा सायलीकडे बघत आता विमल म्हणते की आई, सायलीताई तिच्या बाबांना भेटून आल्या तेव्हापासून त्या किस्ती खुश दिसतात. तर कल्पना म्हणते हो. तर आता सायली तिचा मोबाईल आणि बॅग ठेवून बाथरूमला गेलेली असते. त्याच वेळेस आता सायलीच्या मोबाईलवर अर्जुनचा फोन येतो आणि तो सायलीने अर्जुन सर नावाने सेव्ह केलेला असतो. तेव्हा कल्पना तो मोबाईल बघते आणि ते अर्जुन सर नाव वाचून आता कल्पना ही विमलकडे बघते. तेवढ्यात सायली तिथे येते. तर कल्पना म्हणते की सायली, तू अर्जुनचे नाव अर्जुन सर या नावाने तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केले का? विमल म्हणते की नवऱ्याचे नाव असे सर या नावाने नसते सेव्ह करायची सायलीताई. सायली म्हणते की मी अर्जुन सरांच्या ऑफिसमध्ये काम करत होते ना, त्यावेळी मी ते हे नाव अर्जुन सर नावाने सेव्ह केलं होतं, तेव्हा बदलायचं ते तसंच राहून गेलं. कल्पना म्हणते की अगं 7-8 महिने ते कसं बदलायचं राहून गेलं. कल्पना म्हणते किती वेंदळी आहे सायली तू, अशा गोष्टी कोणी विसरतं का? हसतच आता विमल म्हणते की पण आमच्या अर्जुन दादानी तुमचं नाव त्यांच्या मोबाईलमध्ये खूप छान सेव्ह केलं, क्यूट वाईफ म्हणून. तर कल्पना म्हणते की अर्जुन हा तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करतोय तुझ्यावर. तेवढ्यात पुन्हा अर्जुनचा फोन येतो. तर कल्पना म्हणते की सायली, बघूयात तुझे अर्जुन सर काय म्हणतायत ते. आणि कल्पना तो फोन आता स्पीकरवर टाकते. तर इकडे अर्जुन म्हणतो की कधीपासून मी तुम्हाला फोन करतोय, कुठं आहेत तुम्ही? कल्पना आता ते सर्व ऐकू लागते. कुठे आहात तुम्ही? तेव्हा अर्जुनचे ते बोलणे ऐकून आता सायली विचार करते की काही बोलू नका, आई समोर आहे, नाही तर काही खरं नाही. ते ऐकून आता कल्पना आणि विमल हसू लागतात. तर आता त्यांच्या हसण्याचा आता अर्जुनला आवाज येतो आणि अर्जुनला सर्व समजतं. तर अर्जुन रोमॅन्टिक होत म्हणतो की बायको कुठे आहेस तू? अर्जुन म्हणतो की मी तुला म्हटलं की तुम्ही सगळे म्हणजे मम्मा, तू आणि विमल बिझी आहात का? अर्जुन म्हणतो की अच्छा अच्छा, तू किचनमध्ये आहेस म्हणून तुला बोलता येत नाही का? अर्जुन म्हणतो बायको, आज मी तुला खूप मिस करतोय, तू मला मिस करत नाही का? तर कल्पना आणि विमल गालातल्या गालात हसून ते बोलणे ऐकत असतात. तेवढ्यात कल्पना म्हणते की काही नको बोलू अर्जुन, नाही तर तुझ्या मम्माला भलतंच ऐकू येईल. आणि कल्पना हसू लागते. तर अर्जुन म्हणतो मम्मा तू? तर अर्जुन म्हणतो बरं झालं मम्मा, नाहीतर मी भलतंच काहीतरी रोमॅन्टिक बोललो असतो. तर कल्पना म्हणते की बरं आता मी नाही ऐकत, स्पीकर बंद करते, बोल तुझ्या बायकोसोबत. तर आता सायली लगेच अर्जुनला म्हणते की मी तुमच्याशी नंतर बोलते आणि फोन कट करते. तर अर्जुन फोन ठेवतो आणि म्हणतो की मम्मा आणि विमल तिथे होत्या म्हणून मला असं बोलून नाटक करावं लागलं. तर टाळ्या वाजवत चैतन्य म्हणतो कसं सुचतं रे तुला हे सर्व. इकडे आता सायली ही कल्पनासमोर बसते. तर विमल म्हणते की सायलीताई नवऱ्यासोबत आपल्या बरोबर आहेत ना म्हणून बोलायला लाजतायत. कल्पना म्हणते सायली तू आत्ताच नाव बदलून टाक बरं, अर्जुन सर कसं वाटतंय ते.
सायली म्हणते की मी नंतर बदलेन ना नाव. तर कल्पना म्हणते नाही नाही, आत्ताच तू काहीतरी ठरव आणि नाव बदलव. कल्पना म्हणते की सायली अहो नाव लिहून टाक तू. लगेच सायली ही ते नाव अहो या नावाने सेव्ह करते. कल्पना म्हणते बघ बरं आता किती छान वाटतंय. इकडे आता साक्षी आणि महिपत बोलू लागतात. साक्षी म्हणते की मला आता खूप टेन्शन आलंय. रविराजला आता त्याच्यासमोर काय बोलायचं ते. साक्षी म्हणते की कोर्टाला तर आपण नंतर कन्व्हिन्स करू, पण किल्लेदाराला मी 1.5 तास बाहेर गेले होते हे खरं पटलंच होतं पाहिजे आणि कशासाठी गेलं होतं याचंसुद्धा आता रविराजला म्हणणं पटलं पाहिजे आणि त्यासाठी आता आपण कोणते कारण सांगायचे असे साक्षी महिपतला विचारते. महिपत म्हणतो की नाही नाही, किल्लेदाराला संशय येऊन नाही चालणार आणि महिपत विचार करू लागतो. तेवढ्यात महिपतला काहीतरी सुचते आणि महिपत म्हणतो की आली आली मेंदूला धार आली. इकडे आता तन्वी तिच्या बेडरूममधून जुन्या वस्तूंची ती बॅग बाहेर काढते आणि तन्वीचं गाठोडं खाली फेकून देते. तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि तन्वीला म्हणतो की अगं त्या छोट्या तन्वीच्या वस्तू आहेत ना आणि तू अशा का फेकून देतेस. तन्वी म्हणते की अहो फेकल्या नाहीत, त्या पडल्या माझ्याकडून आणि मी आवरते ना. तर रविराज म्हणतो की तुझी प्रत्येक गोष्ट तू तन्वी किल्लेदार आहे ना हे यावरून स्पष्ट होतंय, तेव्हा त्या वस्तू जपून ठेव तन्वी. यातील एक जरी गोष्ट चुकीच्या माणसाच्या हातात पडली तर खूप मोठे विघ्न येईल तन्वी, असे आता नागराज बोलतो. त्या वस्तू गोळा करत तन्वी म्हणते की मधुकर पाटलाला या फालतू वस्तू गोळा करायची खूप हौस होती, पण त्याच्याच या गोष्टी आता आपल्या उपयोगात आल्या. तन्वी म्हणते बघा ना, सगळ्या गाठोड्यांपैकी या तन्वीचंच गाठोडं माझ्या हाती लागलं. तर नागराज म्हणतो की सगळ्या गाठोड्यांपैकी म्हणजे. तर तन्वी म्हणते की आश्रमात प्रत्येक मुलांचं एक एक गाठोडं मधुभाऊनी बनवलंय. तेव्हा नागराज म्हणतो की अगं पोलीस ते सर्व गाठोडे घेऊन गेलेत, तेव्हा त्यामध्ये तुझंसुद्धा गाठोडं असणार. तर तन्वी म्हणते की मी खोट्या तन्वीचं रूप घेतलंय, तेव्हा मी माझ्या वस्तू पोलिसांच्या कशा हाती लागू देईल. तर नागराज खुश होत म्हणतो की बरं झालं तू ते तुझंसुद्धा गाठोडे कुठं तरी ठेवलंस म्हणून. प्रिया म्हणते की ते मी लपून ठेवलं, पण कुठे ठेवलं हे हे तुम्हाला सांगायची मला गरज वाटत नाही, कारण प्रियाने ठेवलेल्या वस्तू आत्तापर्यंत ती कुणालाच सांगत नाही. कारण काही जरी झालं तरी मी तन्वी किल्लेदार राहणार म्हणजे राहणार, असे आता प्रिया ही नागराजला बोलते. इकडे आता ऑफिसमधून अर्जुन हा घरी येतो. त्याच्या बेडरूममध्ये येता सायली अर्जुनवर भडकते आणि म्हणते की आईसमोर असताना तुम्हाला कळलं का नाही, काय बोलत होता तुम्ही, आणि तुम्ही थोडं जरी वेगळं बोललं असतं तरी आईला संशय आला असता. तुम्ही सरळ घरीच येणार होते ना, कुठे काही परग्रहावर जाणार होते का. तर अर्जुन म्हणतो मी सावरून घेतलं ना, मग कशाला उगाच माझ्यावर फायरिंग करताय. तर आता सायली तिचा फोन इकडे तिकडे शोधत असते. तर अर्जुन म्हणतो की इकडे तिकडे काय फिरताय तुम्ही, एका ठिकाणी उभं राहून माझ्याशी बोला ना. तर सायली म्हणते की फोन कुठे ठेवलाय तेच मी बघते. तर अर्जुन म्हणतो की आता फोनसुद्धा विसरलात का तुम्ही. त्यानंतर आता अर्जुन सायलीच्या मोबाईलवर फोन करतो आणि अर्जुनला लगेच तिथे व्हायब्रेशनचा आवाज येतो. तर अर्जुनला तो फोन भेटतो. त्यामध्ये आता सायलीने आहो नावाने अर्जुनचा फोन सेव्ह केलेला असतो. ते नाव बघून आता अर्जुन हा मोगरा मोगरा झालेला असतो. इकडे आता रविराज, तन्वी, नागराज, सुमन सर्वजण जेवण करत असतात. तर रविराज म्हणतो की अगं तू विपुलसोबत बाहेर डिनरला जाणार होती ना. तर प्रिया म्हणते जाणार होते, पण विपुलला अर्जंट काहीतरी काम निघालं. तर तन्वी म्हणते की बरं झालं मी घरीच थांबले, 2 तास माझा खूप चांगला अभ्यास झाला. सुमन म्हणते की 2 तास दरवाजा बंद करून बसली होती, किती छान अभ्यास केला असेल तू. तर आता रविराज म्हणतो की मी पोलीस स्टेशनला गेलो होतो, तिथे मला सायली आणि अर्जुन भेटली. ते ऐकून आता प्रिया आणि नागराजला मोठा धक्का बसतो. इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की तुमच्या फोनमध्ये तुम्ही माझं नाव अहो नावाने सेव्ह केलं का. तर सायली म्हणते की इकडे आज अजून एक गोंधळ झाला होता. अर्जुन म्हणतो की आता काय झालं. तर सायली म्हणते की तुमचा फोन आला त्यावेळेस तुमचं नाव अर्जुन सर या नावाने सेव्ह होतं आणि ते मम्माने बघितलं. तर डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की अरे बापरे, मग मम्माला डाऊट आला असेल, मग तुम्ही काय केलं. सायली म्हणते की मग मी सांगितलं की मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करत होते, तेव्हा ते तुमच्या नावाने सेव्ह केलं होतं आणि म्हणून मी तुमचं नाव अहो या नावाने सेव्ह केलं. तर अर्जुन खूप खुश होतो. तर सायली म्हणते की अहो आता काही घोळ नको ना, म्हणून हे नाव मी पुढेच परमनंट ठेवणार आहे. तर हसतच अर्जुन म्हणतो गुड. तर सायली म्हणते की पुढचे 5 महिने. तेव्हा अर्जुन हा अवाक होऊन सायलीकडे बघतो. त्यानंतर सायली म्हणते की बरं ते जाऊ द्या, आता पुढे काय करायचं ठरवलं तुम्ही मधुभाऊंविषयी.
अर्जुन म्हणतो की आता आश्रमात जायचं आणि तेही आज रात्री. अर्जुन म्हणतो की आता या गोष्टीला 7-8 दिवस लागतील. साक्षी 1.5 तास बाहेर जाऊन ती आश्रमातच होती. हे आता आपल्याला पुरावे गोळा करावे लागतील ना. त्यासाठी आता आपल्याला आश्रमात जायचं आणि साक्षीविरुद्ध काही पुरावे मिळतात का ते बघायचं. कारण आता साक्षीला जर डाऊट आला तर ती आश्रमात जाऊन ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करीन. सायली म्हणते की पण तुम्ही रात्रीच्या वेळेस गेलात तर गडबड नाही ना होणार. तर अर्जुन म्हणतो की मी असताना कशी काय गडबड होईल मिस सायली. अर्जुन म्हणतो की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चाला, कारण आश्रमाचा कोपरा तुम्हाला माहीत आहे ना, तेव्हा मला शोधायला मदत होईल. तर सायली म्हणते ठीक आहे. रात्र झाल्यानंतर आपण गुपचूप निघू आणि पटकन परत येऊ असे आता अर्जुन सायलीला बोलतो. तर सायली आता तिचे आवरून अर्जुनला म्हणते की चला निघायचंय का. तेव्हा सायलीने ती साडी घातलेली बघून अर्जुन म्हणतो की हे काय घातलंय तुम्ही. तिथे आश्रमात जाऊन तिथे काय दिवा लावायचा आहे का. इकडे आता प्रिया विचार करते की अर्जुन नक्कीच आता त्या आश्रमात जाईल, तेव्हा त्याआधी मला आश्रमात जाऊन तेथील माझ्या वस्तू काढायलाच हव्या आणि त्यासाठी आज माझ्याकडे फक्त आजचीच रात्र आहे. तर आता इकडे प्रियासुद्धा आश्रमात जायला निघालेली असते. इकडे आता रात्र झाल्यानंतर अर्जुन आणि सायली गुपचूप अंधारात हे आश्रमात जाण्यासाठी घरातून बाहेर पडू लागतात. तर इकडे प्रियासुद्धा आता किल्लेदारांच्या घरातून बाहेर पडू लागते. तर आता अर्जुन हा प्रियाला आश्रमात कसे रंगेहात पकडतो आणि प्रियाचा कसा पर्दाफाश करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.